अभिनंदन. मराठी भाषा आता अभिजात झाली आहे. पण खरंच आपण मराठी उरलोय का? वर्षानुवर्षाच्या लढाईनंतर आपल्या माय मराठीला, आपल्या मायबोलीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अहो, छत्रपती शिवरायांनी ज्या भाषेचा डंका पूर्ण जगभरात वाजवला आणि परकीय भाषांचं आक्रमण थोपवलं, छत्रपती शंभूराजांनी 14व्या वर्षी संस्कृत मराठीमधून बुधभूषणम हा ग्रंथ लिहून जगाला मराठी भाषेची ओळख निर्माण करून दिली. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या मराठीला अमृतातेही पैजा जिंके म्हटलं आणि तुकोबारायांनी ज्या मराठीच्या शब्दांना रत्नांची जोड दिली, तीच मराठी आज आपल्या घरात पोरकी का झाली आहे. इंग्रजीच्या नावाखाली पोरांना मराठी विसरायला लावणं हे प्रगतीचं नाही, हे मानसिक गुलामगिरीचं लक्षण आहे. मराठी भाषा गौरव दिन फक्त व्हॉट्सअपवरती स्टेटसमध्ये साजरा नका करू, तर बाहेर मित्रांशी बोलताना फक्त आणि फक्त मराठीचा वापर करा. तुम्हाला इंग्रजी बोलायची, इंग्रजी बोला, शिका, मोठे व्हा, परंतु इंग्रजीच्या नादात माय मराठीला कधी विसरू नका. कारण जेव्हा भाषा मरते ना, तेव्हा इतिहास मरतो, आणि इतिहास जेव्हा मरतो तेव्हा माणूस पण मरतो.